नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मालपुआ बनवणार आहोत आणि तोही अतिशय सोप्या पद्धतीने आणि गव्हाचा पिठाचा बनवणार आहोत आपण. ना त्याच्यात मैदा वापरणार आहोत ना दुसरं काही. फक्त गव्हाचं 1 वाटी पीठ, अर्धी वाटी साखर आणि थोडासा रवा. कमी साहित्यातून अतिशय भन्नाट चव असणारा असा आपण आज मालपुआ बनवणार आहोत. थोडीशी इलायची, सगळं एकत्र करून घ्यायचं आहे मस्त. त्याआधी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीने नवीन नवीन सोपे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत राहतील. दूध टाकून मस्त आपण पीठ भिजवून घेणार आहोत. म्हणजे आपल्याला पेस्ट बनवायची आहे. पोळीची कणिक मळतो तशी नाही मळायची, आपल्याला पेस्ट बनवायची आहे. तुम्ही दुधाऐवजी पाणीही वापरू शकता, पण दूध वापरलं तर अतिउत्तम. दुधाने जी चव येते ती थोडी वेगळी आणि खूप छान लागते. अशा पद्धतीने फाईन पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला. वाव, मस्त दिसते. एकही गाठ नाही आहे. सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या आहे. आपण मालपुआ पाकात टाकणार आहोत म्हणून आपण साखर कमी टाकली आहे. आणि तुम्हाला जर का पाकात टाकायची नसेल, नुसतं मालपुआ खायचं असेल तर तुम्ही साखर वाढवू शकता. मालपुआ पाकात टाकल्यानंतर त्याची जी चव असते ती वेगळीच असते. आपण पाक बनवायला सुरुवात करू. हे पाक बनवण्यासाठी एक बाउल ठेवलं आहे गॅसवर आणि त्याच्यात 1 वाटी पाणी, 1 वाटी साखर. छान आपण पाक बनवून घेणार आहोत. पाक आपल्याला असा बनवायचा आहे जसं आपण गुलाबजामुनला बनवतो त्या पद्धतीने बनवायचा आहे आपल्याला पाक. 1 तार किंवा 2 तार असा पाक बनवायचा नाही आहे. फक्त साखर विरघळल्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनटं पाणी उकळून घ्यायचं आहे पाकचं आणि गॅस बंद करून द्यायचा आहे. बघू शकता पाक झाला आहे आपला. आता आपण मालपुआ तळायला घेऊ. मालपुआ तळताना तेल गरम होऊ द्यायचं आहे छान. मस्तपैकी तेल गरम झालं की मग आपण त्याच्यात मालपुआ टाकू. आणि मालपुआ टाकताना एकाच जागेवर टाकायचा आहे, इकडे तिकडे पसरवायचा नाही आहे. अशा पद्धतीने छोटे छोटे मालपुए बनवायचे आपल्याला. मालपुआला जेव्हा आपण तेलात टाकतो तेव्हा त्याला काहीही करायची गरज नाही आहे. तो अपने आप वरती येतो. आणि जर का वरती नाही आला तर थोडंसं त्याला फक्त खालून हलवून द्यायचं. आणि तेल जरा जास्त टाकलं तर तो वरती त्याचा येतो. बघू शकता छान दिसतोय आणि छान तेलही गरम झालंय आपलं. अतिशय सोप्या पद्धतीने आणि भन्नाट चव लागते खाताना. हॉटेलसारखा मालपुआ बनवून तयार होतो. मालपुआ पलटवायला घाई करायची नाही आहे. हलक्या हाताने छान त्याला काढून घ्यायचं आहे. बघू शकता निघालेला आहे. आता त्याची बाजू पलटी करून घ्यायची आहे. दोघं साईडने त्याला छान ब्राऊन कलर येतो तोपर्यंत मस्त परतून घ्यायचं आहे दोघं साईडने. मस्त फुलला आहे आपला मालपुआ. एकाच जागी टाकल्यामुळे आपण तो बघू शकता किती छान त्याला रंगही आला आहे. दोघं साईडने छान परतून घेतला आहे. इकडे तिकडे टाकला तर तो वाकडा तिकडा आणि त्याचा आकार बिघडू शकतो, म्हणून त्याला व्यवस्थित जागेवर टाकायचं आहे. वाव, मस्त. खूप खमंग असा वास येतोय आणि फुललेलाही बघू शकता तुम्ही किती छान फुलला आहे आपला मालपुआ. सगळं तेल निथळून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने सगळे मालपुए आपण तळून घेणार आहोत.
आता पाकसाठी आपल्याला एक तर मालपुवा गरम पाहिजे किंवा पाक गरम पाहिजे. जास्त गरमही नको, कोमट कोमट पाहिजे. दोघांपैकी एक काहीही कोमट असलं तरी चालेल. आणि दोघं थंड झाले असतील तर तुम्ही पाक थोडासा कोमट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मालपुवा पाकमध्ये टाकायचा आहे. बघू शकता पाक थोडासा कोमट आहे तोपर्यंत मी मालपुवा त्याच्यात टाकला आणि 10 ते 15 मिनिटं पाकात राहू द्यायचा आहे. मालपुवा जास्त वेळ राहू नाही द्यायचा आहे. 10-15 मिनिटानंतर काढून घ्यायचा आहे आणि तुम्हाला लागेल तसा पाकात टाका 10-15 मिनिटं आधी आणि सर्व करू शकता. त्याआधी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशाच पद्धतीने घरातल्या सामानमधून बनवलेला मालपुवा जसा बनवला आहे तशाच सगळ्या ज्या रेसिपीज असतात त्या घरातल्या सामानमधूनच बनवलेल्या असतात. कमी साहित्यात उत्तम असा आपण आहार बनवतो. बघू शकता किती छान, वाव, मस्त. जितका दिसायला छान दिसतोय तेवढाच खायलाही लागतो. हॉटेलसुद्धा म्हणजे हॉटेलसारखाच बनला आहे. बघू शकता मस्त. होळी स्पेशल मालपुवा नक्की बनवा. थँक्यू.